तर रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकरांना आरोपी करणं गरजेचं असल्याचं रुपाली ठोंबरेंनी म्हटलंय। पोलीस चाकणकरांना जाणीवपूर्वक वेगळं अभय देत आहेत। कायद्याच्या रक्षकांनी कायद्यानुसार कारवाई करावी असंही रुपाली ठोंबरे म्हणाल्या। रुपाली चाकणकर तर आरोपी आहेच, परंतु प्रतिभा चाकणकरचे जे आर्थिक लागेबंदे लागले त्यांना सुद्धा आरोपी करणं गरजेचं आहे। आम्ही फक्त बघतोय की पोलीस तपास कायद्याने करतायत का नाही। आम्हाला म्हणजे ज्या काही या खरात प्रकरणावर बोलतायत, अंजलीताई दमानिया बोलतायत, सुषमाताई बोलतायत, मी बोलते, आम्हाला समाजातील ही घाणकीड, ही विकृती संपवायची आहे। पोलीस जाणीवपूर्वक त्यांना एक वेगळं अभय देतायत, एक ट्रीटमेंट चांगली देतायत। ती कोणामुळे देतायत, कोण सांगतंय तुम्हाला? तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तुम्हाला कायद्यानुसार कारवाई करणं गरजेचं आहे। सर्वसामान्यांच्या ह्याच्यात जर गुन्हा झाला असता तर 4 वेळा बोलवलं असतं। मी अत्यंत जबाबदारीने सांगते, हे टोळकय। खरात, चाकणकर, जयश्री काळे सारख्या तिच्यासोबत काम करणाऱ्या महिला, या सगळ्यांनी ओनोशो जल पिऊन महाराष्ट्राची नासाडी केलेली आहे। त्यांच्यावर त्वरित कारवाई होणं गरजेचं आहे।